गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण आरशातील प्रतिमा हा घटक पाहणार आहोत. म्हणजे प्रश्नाकृती जर आरशासमोर धरली तर त्या प्रश्नाकृतीच्या आरशामध्ये प्रतिमा कशा प्रकारची तयार होते हे आपल्याला 4 पर्यायातून निवडायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला थोडी बेसिक माहिती याच्यामध्ये इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षराची आरशातील प्रतिमा असेल किंवा स्मॉल लेटरची आरशातील प्रतिमा असेल किंवा 0 पासून 9 पर्यंतच्या अंकाची आरशातील प्रतिमा असेल. हे आपण सर्वप्रथम बघूया. समजा कॅपिटल ए आहे. त्या ए च्या आरशामध्ये प्रतिमा पहा ए आहे अशी दिसते पहा. याच्यामध्ये काय बदल होत नाही. आता दुसरं जे इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षर आहे ते बी घेऊया. आता बी च्या आरशातील प्रतिमा पहा. फक्त लक्षात ठेवा हा जो उजवा भाग आहे तो इकडे डाव्या बाजूला येतोय. ती जी व्हर्टिकल लाईन आहे त्याच्या उजव्या बाजूला 2 अर्ध्या वाट्या काढून बी तयार झालेला आहे. त्या 2 अर्ध्या वाट्या त्या उभ्या रेषेच्या डाव्या साईडला येत आहेत. हा फक्त बदल आहे. पुन्हा आपण कॅपिटल सी घेऊया. ते असं दिसतंय पहा. तोंड मोकळी स्पेस जी मधली आहे ती उजव्या साईडला आहे, इथं मोकळी स्पेस आहे ती डाव्या साईडला आहे पहा. त्यानंतर पुढचं डी घेऊया. आता ही उभी रेषा आहे, ही अर्धी वाटी उजव्या साईडला आहे, ते इकडे डाव्या साईडला येणार आहे या पद्धतीनं. आता ई ही व्हर्टिकल लाईन आहे तशीच घ्यायची, फक्त ह्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या डाव्या साईडला येणार आहेत. अशा पद्धतीने ई दिसेल. पुन्हा एफ पहा, ही उभी रेष, ही आडवी, ही आडवी. आता ही उभी रेष म्हणजे ह्या दोघातलं जेवढं अंतर आहे तेवढंच ह्या दोघातलं अंतर असणार आहे उभ्या रेषेचं मधल्या पासून. आणि ही आडवी रेष डाव्या साईडला येणार, ही आडवी रेष डाव्या साईडला येणार या पद्धतीने. त्यानंतर जी घेऊया. जी बघा अशा पद्धतीने जी आहे. मग ती अर्धी वाटी आहे अशी होणार, फक्त हे असे येणार. त्यानंतर एच मध्ये काय बदल होणार नाही, एच आहे असा राहणार. पुन्हा आय जो आहे त्या आय मध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. आता समजा जे असं काढलेलं आहे तर ते असं होणार या पद्धतीने. पुन्हा के असं जे आहे ते अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे अशी रेषा असली की ती अशी होती, तिरकीच, फक्त दिशा बदल आहे पहा. पुन्हा एल च्या आरशातील प्रतिमा पहा या पद्धतीने. पुन्हा एम मध्ये सुद्धा काय बदल होणार नाही. पुन्हा एन, आता एन मध्ये उभ्या 2 रेषा आहेत, फक्त ही तिरकी रेषा आहे ती अशी होणार, हा बदल आहे. ओ आहे असं राहणार. पुन्हा पी पहा. आता इथं फक्त काय करायचं, ही जी अर्धी वाट आहे ती व्हर्टिकल लाईनच्या उजव्या साईडला आहे, ती डाव्या साईडला होणार आहे. क्यू असे आहे, ते असं होणार. पुन्हा आर असं आहे, ते अशा पद्धतीने होणार. यस असं आहे, ते असं होणार. टी आहे असं राहणार. त्यानंतर यू मध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. व्ही मध्ये सुद्धा काही बदल होणार नाही.
डब्ल्यू मध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. एक्स मध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. त्यानंतर वाय मध्ये सुद्धा बदल होणार नाही पहा. असा आहे असा वाय राहणार. आणि झेड बघा कसा होणार. त्या आडव्या रेषा आहे अशा राहणार, फक्त ही तिरकी रेषा आहे ती अशा पद्धतीने होणार आहे. हा बदल आहे. अशा पद्धतीने आपण ए पासून झेड पर्यंतची जी कॅपिटल वर्णाक्षर आहेत त्यांच्या आपण आरशातील प्रतिमा पाहिल्या. आता आपण काय करूया, 0 पासून 1 पर्यंतचा अंक पाठ केलं की आपण कितीही संख्या जरी दिली तरी त्याची आरशातील प्रतिमा ओळखू शकतो. आता समजा 1 तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे, तर इकडे आरशातील प्रतिमा तयार होताना बघा, ही उभी रेषा आहे अशी राहणार, खालची छोटीशी आडवी रेषा आहे अशी राहणार. फक्त वरचं जे तोंड आहे ते ह्या बाजूला होणार आहे. अशा पद्धतीने 1 ची इमेज तयार होणार आहे, मिरर इमेज. आता समजा 2 असा आहे, तर 2 बघा अशा पद्धतीने तयार होईल. आता 3 असा आहे, तर ते असं होणार मराठी सारखं. पुन्हा 4 पहा अशा पद्धतीने 4 दिलेले आहे. आता ही आडवी रेषा आहे अशी राहणार बघा, ही उभी रेष पण आहे अशी राहणार. फक्त उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला ही तिरकी रेषा आहे, ती उजव्या साईडला जाणार आहे. हाच फक्त बदल होणार आहे. आता 5 पहा, अशा पद्धतीने तुम्हाला 5 दिलेला आहे. काही ठराविक रेषा बघा, ह्या आडवी रेषा, आता ही उभी रेषा ही इकडे तयार होणार आहे आणि हे अर्ध्या वाटीचं तोंड इकडे आहे, आता उलट होणार, इकडे होणार. अशा पद्धतीनं 5 ची मिरर इमेज असणार आहे. पुन्हा 6 असा आहे, ते अशा पद्धतीने होणार आहे. 7 असा आहे, ते असं होणार आहे. पुन्हा 8 मध्ये काय मला वाटते बदल होणार नाही. आता 9 पहा, अशा पद्धतीने 9 आहे, ते अशा पद्धतीने होणार. अशा पद्धतीने आपण 0 पासून 9 पर्यंत जे अंक आहे त्याची आरशातील प्रतिमा पाहिलेली आहे. आता समजा तुम्हाला एखादा शब्दच दिला, समजा MOBILE, मोबाईल या शब्दाची आरशातील प्रतिमा. आता काय करायचं, ही जी मध्यभागी आपण दाखवलेलं आहे त्याच्या जवळ ई आहे, म्हणजे ई ची प्रतिमा तुम्हाला इकडे दाखवायला लागेल अशा पद्धतीने. म्हणा इथं जे एल आहे, एलचं बघा, याचं तोंड उजवीकडे आहे, याचं तोंड डावीकडे होणार. अशा पद्धतीने एल होणार. आय मध्ये काय बदल होणार नाही. आता बी ची आरशातील प्रतिमा असे दाखवावं लागेल. ओ मध्ये काही बदल होणार नाही आणि एम मध्ये पण काय बदल होणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला एखादा इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षरामधील जर शब्द दिला तर त्याची आपल्याला मिरर इमेज काढता येईल पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला काही ठराविक मी डायग्राम दाखवतो. आता ही 1 नंबरची डायग्राम पहा. आता मी व्हिडिओ चालू करतोय पहा. आता मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो. सर्वांना ही डायग्राम दिसते का रे? हॅलो. हा, आता ही जी प्रश्न आकृती आहे त्याची आपल्याला आरशातील प्रतिमा पाहायची आहे. आता इथं बघा मधोमध या ठिकाणी मी काय करतो, उजव्या साईडला हा कागद दुमडतो आणि ही जी आकृती आहे थोडी आपण प्रेस करून काढलेली आहे, जेणेकरून मागच्या बाजूला आपल्याला त्याच्यावरून दुसरी डायग्राम काढता येईल. आता मी ऑलरेडी तर काढूनच दाखवली बघा. ही प्रतिमा झाली बघा. ही मूळ प्रश्न आकृती आहे आणि ही जर उजव्या बाजूला कागद दुमडला तर बॅक साईडला जे रेखाटन झालेलं आहे ती या मूळ आकृतीची काय असेल
आरशातील प्रतिमा असेल. काय झाले बघा, हा त्रिकोण आहे असा आहे, फक्त आतला जो हा त्रिकोण आहे त्यात काय बदल झालाय बघा, नाही काय बदल झाला. आता हे वर जे वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये अधिक चिन्ह आहे, ते इकडे उजव्या साईडला आहे, ते मला वाटतं इकडे डाव्या साईडला आलेला आहे. असा हा बदल आहे. मग आता मला सांगा, आपल्याकडे हा आपला प्रश्न आहे, हा कुठली आकृती येते बघा मग पर्यायामध्ये. बघा आपला हा मूळची प्रश्न आकृती आहे. पर्याय क्रमांक त्याची 1. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा बरोबर, पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. आता ही 2 नंबरची आकृती पहा, 2 नंबरची. आता याची आरशातील प्रतिमा पाहताना मी हा कागद असा उजव्या बाजूला दुमडतो. अशा पद्धतीने इमेज तयार झालेली आहे. मग आता मला सांगा, हा मूळचा आपला कागद आहे, याच्यावर ही आकृती प्रश्न आकृती काढलेली आहे आणि त्याचं बॅक साईडला उजव्या बाजूला दुमडल्यानंतर जे रेखाटन आहे ते इथं कुठं दिसतंय पहा. तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये सापडतो. ठीक आहे. आता ही 3 नंबरची आकृती पहा. आता ही आकृती प्रेस करून काढलेली आहे. उजव्या बाजूला हा कागद दुमडतोय मी. त्यानंतर याची जी प्रतिमा आहे, हो का, मला सांगा ह्या शेवटच्या प्रश्नात कुठे दिसते तुम्हाला. बघा ते वर्तुळ चिन्ह गुणिले आय आणि अधिक ही चिन्ह कुठे आहेत. तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक पर्याय 3. क्रमांक 3 मध्ये आहे. ठीक आहे. आता आपण 2010-11 सालापासून 2024-25 पर्यंतच्या सालापर्यंत NMAच्या परीक्षेला आरशातील प्रतिमा या घटकावर आधारित जे प्रश्न महत्वाचे आलेले आहेत त्याचा सर्वप्रथम अभ्यास करूया. आता 2010-11चा आपण प्रश्न शेअर केलेला होता तुमच्या समोर. हे 3 प्रश्न आपला आत्ताच झाला, बरोबर ना. पुन्हा एकदा मला सांगा, पहिल्याचं उत्तर काय होतं. पर्याय क्रमांक 2. 81चं काय होतं. पर्याय क्रमांक 1. आणि 82चं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा. आता ही 2011-12ची प्रश्नपत्रिका शेअर केली. त्यामध्ये 3 प्रश्न होते आरशातील प्रतिमा या घटकावर आधारित. प्रश्न क्रमांक 90, प्रश्न क्रमांक 91 आणि प्रश्न क्रमांक 92. थोडं ऑब्झर्वेशन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. तर 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरोबर, पर्याय क्रमांक 1 आहे पहा. चला 91चं सांगा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1. 3 आणि 4 मध्ये काय फरक आहे बघा. 3 आणि 4 मध्ये पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. चला प्रश्न क्रमांक 92चा आन्सर सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 3. प्रश्न क्रमांक 82 हा 2013-14च्या परीक्षेत आहे, फायनल मधला.
पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4. थांबा, एक प्रश्न, एक मिनिट. हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. खाली दिलेली आकृती घटीवत 90 अंशातून फिरवली तर मिळणाऱ्या आकृतीची आरशातील प्रतिमा. म्हणजे घटीवत म्हणजे बघा, इथं वर प्रश्न आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशातून फिरवली, म्हणजे ही आकृती अशी फिरवली बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. मग आता हा जो वक्र भाग आहे तो असा होणार आहे, आणि तो जर पुन्हा आरशातील प्रतिमेमध्ये पाहिला तर तो अशा पद्धतीनं बघा, इकडचा जो भाग आहे तो इकडच्या बाजूला असा येणार आहे. म्हणजे हे दोन पर्याय ड्रॉप झाले पहा, कारण इथं पहिल्या आकृतीमध्ये बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. हे आपण वाचलं नव्हतं, त्यामुळं सगळी तुम्ही पर्याय क्रमांक 4 सांगत होता. दिलेली आकृती घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं 90 डिग्रीतून आधी फिरवायची आहे, आणि नंतर जी मिळणारी प्रश्न आकृती आहे त्याची आपल्याला आरशातील प्रतिमा पाहिजे आहे. आता सांगा पाहू उत्तर. 1 की 4? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय हा, क्रमांक बरोबर 1. आहे. पर्याय क्रमांक 1. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा, त्याशिवाय आपल्याला उत्तर सापडणार नाही. चला, नेक्स्ट 75 पहा. 2014-15च्या प्रश्नात दिलेला हा प्रश्न आहे. तिथं पण काय लिहिलंय बघा, सोबत दिलेली आकृती प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेतून फिरवली. काही मुले बघा, साऊंड कर्कश असा येतोय. आपला ज्यावेळेस साऊंड चालू असतो त्यावेळेस आपल्या बॅकग्राऊंड चांगला असावं. कशाचा पण साऊंड येतोय आणि तो सर्वांना डिस्टर्ब करतोय, असं होऊ नये. त्यामुळे मला नाईलाजानं सर्वांचा माईक बंद करावा लागतोय. बघा, सोबत दिलेली आकृती प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, आता इथं पण 90 अंशातून फिरवली बरं का, इथे लिहायचं राहिलंय. इथं 90 डिग्री लिहायचं राहिलंय. 90 अंशातून फिरवली तर तिची आरशातील प्रतिमा, म्हणजे ही आकृती आहे ती सर्वप्रथम 90 डिग्री मधून रोटेट करायची घटीवत दिशेनं, आणि त्यानंतर त्याची आरशातील प्रतिमा पाहिजे. सांगा बघू, कोणाला लक्षात आलंय का? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. 15-16च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 69 आणि 70 हे सेम आहे. प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिबिंब. इथं काय रोटेट वगैरे करायचे नाही. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. लक्षात कसं ठेवायचं बघा, इथं आपल्याला प्रतिमा पाहिजे अशा पद्धतीनं. मग हा जो बाण आहे तो हित आहे, हित आहे, ह्या पर्यायात आहे, म्हणजे हा पर्याय काय झाला, ड्रॉप झाला. त्यानंतर हित जो भरीव गोल आहे तो भरीव गोल कधीच हटणार नाही. मग तो भरीव जो गोल आहे तो या पण आकृतीमध्ये दिसत नाही आणि या पण आकृतीमध्ये दिसत नाही, म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 4 लिहू शकतो. आता प्रश्न क्रमांक 70 पहा. पर्याय पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आता आपण इथं अशा पद्धतीनं मिरर इमेज काढण्यासाठी हे केलं. आता सर्वप्रथम याची मिरर इमेज पाहिजे तर जवळ येईल बघा. म्हणजे त्या बाणाची मिरर इमेज 1 नंबरला येणार आहे. म्हणजे हे 2 पर्याय ड्रॉप झाले पहा. पहिला पर्याय ड्रॉप झाला आणि वरची दिशा आहे ती वरच राहणार आहे. खाली येणार नाही कधी. त्यामुळं पहिला आणि चौथा पर्याय ड्रॉप झाला. आता ह्याची इमेज 2 नंबरला येणार आहे. याची जर इमेज 2 नंबरला पाहिली तर बघा आणि याची इमेज जी आहे ती 3 नंबरला येणार आहे. आता आपल्याकडं 3 पर्याय आहेत. आता ही 3 नंबरची डायग्राम आहे. हा जो वक्र पृष्ठभाग आहे तो अशा पद्धतीने येणार आहे आणि इथं हा वेगळ्या पद्धतीने आहे. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. आता हे जे 2 प्रश्न आहेत ते 2016-17च्या प्रश्नपत्रिकेतील आहेत. 2016-17 काय होते तुम्ही गडबड करताय. थोडं वेळाच ऑब्झर्वेशन करा डायग्रामचं आणि नंतर मला सांगा. आता हे वर्तुळ काय आहे असंच राहणार आहे. बघा हे वर्तुळ काय होणार आहे असंच राहणार आहे. पुन्हा ही जी उभी रेषा आहे ती सुद्धा आहे अशीच राहणार आहे. ही बाणाची दिशा पण आहे अशीच राहणार आहे. आता सर्वप्रथम ही जी तिरकी रेषा आहे ही अशी त्या अशा पद्धतीने तिरकी रेषा होणार आहे आणि त्याच्यामध्ये बाणाची जी दिशा आहे ती अशा पद्धतीने येणार आहे. पुन्हा दुसऱ्या तिरक्या रेषेची इमेज ही तिरकी रेषा असणार आहे. इथं पण अशा पद्धतीने काय असणार आहे बाणाची दिशा असणार आहे. आणि हा इकडचा जो पोकळ गोल आहे तो इकडे जाणार आहे म्हणजे इथं जाणार आहे. आणि हा जो भरीव गोल आहे तो इकडे येणार आहे. आता बघा उत्तर आकृतीमध्ये हा पर्याय कुठे दिसतोय का? 2 पर्याय क्रमांक 2. बरोबर. पर्याय क्रमांक आता 86चं उत्तर सांगा. 86 प्रश्न क्रमांक. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. म्हणजे हे जे असं आहे ते असं होणार आहे की पुन्हा त्याच्यामध्ये हे जे असं आहे ते अशा पद्धतीने होणार आहे. हे लक्षात तुमच्या येतेच. आता हा जो पोकळ गोल आहे त्या उभ्या रेषेच्या डाव्या साईडला आहे. तो आता उजव्या साईडला होणार आहे. आणि तो जो वक्र आहे बाणाचा तो अशा पद्धतीनं या प्रश्नाकृतीची जी मिरर इमेज आहे ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते. आता हे जे 2 प्रश्न आहेत ते 2017-18 प्रश्नपत्रिकेतले आहेत. 17-18 प्रश्न क्रमांक 96चं उत्तर पहा. खाली दिलेल्या प्रश्नाकृतीचा आरशातील प्रतिमा दिलेल्या पर्यायातून निवडा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. चला पुढचं सांगा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक पण उत्तर पर्याय क्रमांक 1. आता पोल घेतोय. आता कोणीच बोलू नका. दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते त्या खाली दिलेल्या उत्तर आकृतीच्या पर्यायातून निवडा. हा जो प्रश्न आहे तो 2019-20च्या NMMS परीक्षेत विचारलेला होता. आता याला मी 1 मिनिट वेळ देतो.
ओके, वेळ संपलेली आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. बघूया, फर्स्ट रँकला आहे स्वरा बोराटे, त्यानंतर आहे आर्या मायनकर, त्यानंतर सुयश साळुंके. सिद्धी ढोक, यशोदीप सुपणेकर, राजवीर देशमुख, श्रेया जमदाडे, स्वरांजली खबाले, राज रायजादे, अक्षदा पिसाळ, शिवम शिंदे, आराध्या शिंदे, आदिश्री भुजबळ, अनुज भुजबळ, दिव्या शिंदे, प्रसन्न महामुनी, श्लोक तुपे, प्रज्वल शितोळे, वेदिका सातवर, पूर्वी पाटील, श्रुती चव्हाण, समाधान आव्हाड, मधुरा चव्हाण, अर्जुन देशमुख, मयुरी कोळे, वैष्णवी शहाणे, रुद्र शिंदे, रुचा देसाई आणि आर्यन हुलगे. भक्ती शिंदे, समृद्धी भोसले, चैताली माने, सोहम माने, सानिया आतार, दिया गायकवाड, स्वरांजली जाधव, शिवम पवार, रिया जगदाळे, समृद्धी भोसले, अनुष्का जगताप आणि साहिल जगदाळे. छान. 51 पैकी 41 विद्यार्थ्यांना करेक्ट उत्तर दिलं. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. अजून एक मला सांगायचं आहे, काही विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा आपल्या नावाच्या डाव्या साईडला रोल नंबर समाविष्ट केलेला नाही. बघा, पुढच्या तासाला मी जर रोल नंबर नसेल तर त्या मुलाला रिमूव्ह करू शकतो. त्यामध्ये कोण कोण आहे बघा, समृद्धी भोसलेनं रोल नंबर समाविष्ट नाही केला, रिया जगदाळेने सुद्धा नाही केला, स्वरांजली संग्राम जाधव, सोहम माने, रुद्र शिंदे, वैष्णवी शहाणे, समाधान आव्हाड, श्लोक तुपे, श्रेया किशोर जमदाडे, राजवीर देशमुख, एवढ्या विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर समाविष्ट केला नाही. मी तुम्हाला सांगितलंय, आपलं जे टीचमेंट ॲप्स डेस्कटॉपला दिसतंय, स्क्रीनला दिसतंय, त्याच्यावर सकाळी गुड मॉर्निंग दिसतं, दुपारी गुड आफ्टरनून दिसतं, संध्याकाळी गुड इव्हनिंग दिसतं. आता तास संपल्यानंतर गुड मॉर्निंगच्या पुढे थंब करा. तिथे थंब केल्यानंतर तिथे एडिटिंग करता येतं. तिथे नावाच्या डाव्या बाजूला तुम्हाला मी त्याचे रोल नंबर पाठवलेत, ते रोल नंबर लिहायचे आहेत. ठीक आहे. आता हे किती सोपं होतं पहा, तुम्हाला का जमलं नाही मला काय माहित नाही. इथे जास्त आपण विचारच करायचा नव्हता. आता इथं बघा, आपण काय करतोय, आरशातील प्रतिमा. आता हा जो चौरस आहे, इथं जी तिरकी रेषा आहे ती अशी होणार. अशी तिरकी रेषा बघा, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये अशा पद्धतीची तिरकी रेषा आहे. जास्त आपल्याला बघायची होती पूर्ण आकृती, ते तिरक्या रेषेची मिरर इमेज पाहिजे होती. समजलं का? 10 विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं होतं फक्त. बरं, ठीक आहे. आता याचा सुद्धा आपण पोल घेऊया. फक्त आता पोलची वेळ कमी करतो, फक्त 30 सेकंद वेळ करतो. हा 38 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तर 2021-22 परीक्षेत विचारलेला होता. 21-22. पर्याय क्रमांक 1 असेल तर ए निवडा, 2 असेल तर बी, 3 असेल तर सी, 4 असेल तर डी. ओके, वेळ संपलेला आहे. फर्स्ट रँकला आहे यशोदीप सुपणेकर, सेकंड रँकला आहे आर्या मायनकर आणि थर्ड रँकला आहे राज रायजादे. याशिवाय आदिश्री भुजबळ, स्वरांजली खबाले, सिद्धी ढोक, राजवीर देशमुख, अनुज भुजबळ, आराध्या शिंदे, दिव्या शिंदे, आर्यन हुलगे, प्रज्वल शितोळे, पूर्वी पाटील, प्रसन्न महामुनी, अक्षरा
सोनकर, वैष्णवी शहाणे, रुद्र शिंदे, अक्षदा पिसाळ, सानिया आतार, मधुरा चव्हाण, अर्जुन देशमुख, श्रुती चव्हाण, समृद्धी भोसले, मयुरी कोळी, श्रेया किशोर जमदाडे, स्वरा बोराटे, अथर्व गोरे, रुचा देसाई, देवराज झेंडे, सुयश साळुंके, वेदिका सातवर, स्वरांजली जाधव, शिवम शिंदे, समृद्धी शिंदे, समाधान आव्हाड, भक्ती शिंदे, रिया जगदाळे आणि साहिल जगदाळे. 38 विद्यार्थ्यांना करेक्ट उत्तर दिलं. म्हणजे अजून सुद्धा बरेच विद्यार्थी चुकलेले आहेत. 49 पैकी 41 विद्यार्थ्यांना सबमिट केलं. म्हणजे 3 विद्यार्थी चुकलं आणि 8 विद्यार्थ्यांना कोणतंच उत्तर सबमिट केलेलं नव्हतं. ठीक आहे. या 38व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आता हा जो प्रश्न आहे तो 2023-24च्या प्रश्नपत्रिकेतील आहे. त्याच्यासाठी आपण फक्त 30 सेकंद वेळ देणार आहोत. ओके, वेळ संपलेली आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. फक्त 28 विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. यामध्ये राजवीर देशमुख, सानिया आतार, सिद्धी ढोक, आराध्या शिंदे, देवराज झेंडे, स्वरांजली खबाले, रुद्र शिंदे, श्रुती चव्हाण, आर्या मायनकर, पूर्वी पाटील, यशोदीप स्वप्नेकर, स्वरा बोराटे, अनुज भुजबळ, अक्षदा पिसाळ, प्रसन्न महामुनी, स्वरांजली जाधव, समृद्धी भोसले, अक्षरा सोनकर, समृद्धी भोसले, चैताली माने, शिवम पवार, राज रायजादे, अनुष्का जगताप, वेदिका सातवर, समृद्धी शिंदे, श्लोक तुपे, मयुरी कोळी आणि अथर्व गोरे. ठीक आहे. बघा आता हे कसं ओळखायचं होतं हे पण आपल्याला थोडं माहित पाहिजे. आता इथं आपल्याला काय पाहायचं आहे, मिरर इमेज पाहायची आहे. आता ही षटकोन जो बाहेरचा बाह्य आकार आहे तो तसंच राहणार आहे. आतलं पण वर्तुळ आहे असंच राहणार आहे. आता हे जे आहे ते उजव्या साईडला येणार आहे. पण हे प्रत्येकच पर्यायामध्ये या ठिकाणी आपल्या उजव्या साईडला दिसते. पुन्हा हा त्रिकोण जो आहे तो डाव्या साईडला येणार आहे. तो पण प्रत्येक आकृतीमध्ये दिसतोय. आता हा जो आकार आहे तो डाव्या साईडला येणार आहे. आता तो डाव्या साईडला आपल्याला दिसतोय, फक्त चौथ्या पर्यायामध्ये थोडा वेगळा तो दिसतोय. दिशा बदललेली आहे. त्यामुळे हा चौथा पर्याय काय झाला, ड्रॉप झाला. त्यानंतर हा जो पोकळ गोल आहे तो उजव्या साईडला खालीच येणार आहे आणि तो तिन्ही पर्यायामध्ये आहे. आता इथं भरीव वर्तुळ आहे बघा, सॉरी भरीव त्रिकोण आहे. इथं काय झालंय, भरीवचं पोकळ झालाय त्रिकोण, त्यामुळे हा पर्याय ड्रॉप झाला. आता आपल्या समोर फक्त 2च डायग्राम राहिल्या. ऑब्झर्वेशन करा ह्या 2 डायग्राम मध्ये काय फरक आहे. ऑब्झर्वेशन केलं तर ह्या ज्या रेषा आहेत आतल्या, हे जे रेखांकन आहे, दुसऱ्या डायग्राम मध्ये तिरके रेषा आहेत आणि तिसऱ्या आकृतीमध्ये हॉरिझॉन्टल रेषा आहेत. आता मला सांगा इथं कशा रेषा आहेत, तर आडव्या रेषा आहेत. मग आडव्या रेषेच्या आडव्याच रेषा राहणार ना, हे तिरके रेषा येणारच नाहीत वरच्या भागामध्ये. त्यामुळे हा पण पर्याय ड्रॉप झाला. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. असं थोडं ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला काय करतो, 1 मिनिट वेळ देतो. मुलांना वेळ कमी पडतोय असं मला जाणवतंय, कारण सगळी उत्तरं सबमिट करत नाहीत. याचा अर्थ तुम्हाला वेळ कमी पडतोय. पण ठीक आहे, या उदाहरणासाठी आपण 1 मिनिट वेळ देऊया.
सगळ्यांनी उत्तर सबमिट करा. अजून पण 8 विद्यार्थी सबमिट करायचे राहिलेत. 48 पैकी 40 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलंय. ओके. अजून 4 विद्यार्थी राहिले. 3. अजून 3 विद्यार्थ्यांना कोणतंच उत्तर सबमिट केलं नाही. फास्ट. बरं, ज्यांनी उत्तर सबमिट केलं नाही असं मला बघू द्या कोण आहे. श्लोक अविनाश तुपे. कोणताच पर्याय निवडलेला नाही. अक्षरा महाडिक. नो ऑप्शन सिलेक्टेड. शिवम शिंदे. बघा, ह्या 5 विद्यार्थ्यांना कोणताच पर्याय निवडलेला नव्हता. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. बघूया पर्याय क्रमांक 3 किती विद्यार्थ्यांनी निवडला. वा वा वा. 46 पैकी 42 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे बघा. 46 पैकी 42 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट रँकला आहे आर्या मायनकर. सेकंड रँकला आहे सुयश साळुंके. थर्ड रँकला आहे सिद्धी ढोक. त्यानंतर मयुरी कोळी, अनुज भुजबळ, प्रसन्न महामुनी, स्वरा बोराटे, यशोदीप सुपनेकर, स्वरांजली खाबाले, देवराज झेंडे, आर्यन हुलगे, वेदिका सातवर, रुद्र शिंदे, प्रिया जगदाळे, राजवीर देशमुख, राज रायजादे, सानिया आतार, अक्षरा सोनकर, स्वरांजली जाधव, आदिश्री भुजबळ, पूर्वी पाटील, समृद्धी भोसले, श्रुती चव्हाण, वैष्णवी शहाणे, दिव्या शिंदे, शिवम शिंदे, अर्जुन देशमुख, अक्षदा पिसाळ, चैतन्य कुलकर्णी, मधुरा चव्हाण, अनुष्का जगताप, आराध्या शिंदे, समाधान आव्हाड, रोहन गोरे, प्रज्वल शितोळे, समृद्धी भोसले, सोहम माने, अथर्व गोरे, भक्ती शिंदे, चैताली माने, समृद्धी शिंदे आणि साहिल जगदाळे. 42 विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर दिलेलं होतं. काय होतं याचं उत्तर? पर्याय क्रमांक 3 असं याचं उत्तर होतं. आता शेवटचं 2च प्रश्न राहिलेले आहेत. म्हणजे आता जी प्रश्नपत्रिका झाली 2024-25 ची, की जी मुलं आता 8वीतून 9वीत गेली त्यांनी ही परीक्षा दिलेली होती. त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता बघा. 71 क्रमांकाचा जो प्रश्न आहे. ऑब्झर्वेशन करा. यासाठी आपण फक्त 30 सेकंद वेळ देऊया. आता 90 अंशातून फिरवायचे बरं का डायग्राम. आणि नंतर आरशातील प्रतिमा पाहायची. ओके. फक्त 9च विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आलं. वेळ मी कमी दिलता, खरं जास्त वेळ द्यायला पाहिजे होता. कारण ती प्रतिघटीवत दिशेनं 90 डिग्रीतून रोटेट करायची होती. बघूया कोणाकोणाचं बरोबर आलंय. देवराज झेंडे, चैताली माने, मयुरी कोळी, आर्या मायनकर, अर्जुन देशमुख, रुद्र शिंदे, अनुज भुजबळ, रिया जगदाळे आणि अक्षरा सोनकर. एवढ्याच विद्यार्थ्यांचं करेक्ट आलं. आता इथे शब्द बघा, प्रतिघटीवत होता. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, म्हणजे असं फिरवायचं होतं. म्हणजे आता बघा साधारणतः कशी होणार. ही जी रेषा आहे का नाही अशी, ती अशी होणार अशी. आणि मग प्रतिघटीवत 90 डिग्रीतून रोटेट केली आकृती, की मग त्याची काय पाहिजे होती तुम्हाला? आरशातील प्रतिमा पाहिजे होती. मग काय होणार आहे आरशातील प्रतिमा काढताना? बघा, आरशातील प्रतिमा काढताना हे जे आहे ते इकडे असं येणार आहे आणि इकडे येणार आहे. मग असं फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये एक दिसतंय आणि 2 मध्ये दिसतंय. म्हणजे 2 तर पर्याय आपलं काय झालं? ड्रॉप झालं. आता पुढं पहा. थोडं ऑब्झर्वेशन केल्यावर तुमच्या लक्षात येतं याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. वेळ घालवायला नकोय. चला आता शेवटचा प्रश्न आहे, आपण त्याला पण वेळ देऊया. मगाचाच प्रश्न आहे बरं का.
दिलेली प्रश्नाकृती 90 अंशातून प्रति घटिवत दिशेनं फिरवली म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं फिरवायची 90 अंशातून आणि जी प्रश्न आकृती तयार होईल त्याच्या आरशातील प्रतिमा पाहायची आहे. गडबड करू नका. मी तुम्हाला 60 सेकंद वेळ देतोय, त्यामुळे कोणीही गडबड करू नका. आपलं नाव पहिल्यांदा यावं असं काय नाही. उशिरा आलं तरी चालेल, पण बरोबर यादीमध्ये यावं. चला, एक विद्यार्थी सबमिट करायचा राहिलाय. 48 पैकी 47 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलंय. कोण आहे बघा तो एक विद्यार्थी? पटकन उत्तर सबमिट कर. नाही केलं. बरं, बघूया. ज्यानं सबमिट केलं नाही, बघूया. अक्षरा महाडिकनं कोणताच पर्याय निवडलेला नाही. सोहम कदम आणि चैतन्य कुलकर्णी या विद्यार्थ्यांना कोणताच उत्तर सबमिट केलं नव्हतं. आता करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. फर्स्ट रँक श्रेया किशोर जमदाडे, त्यानंतर स्वरांजली खाबाले, यशोदीप सुपनेकर, आर्या मायनकर, अक्षरा सोनकर, राजवीर देशमुख, श्रुती चव्हाण, सानिया आतार, अक्षदा पिसाळ, रुद्र शिंदे, अनुज भुजबळ, स्वरा बोराटे, प्रिया जगदाळे, मयुरी कोळी, राज रायजादे, अर्जुन देशमुख, सुयश साळुंके, आदिश्री भुजबळ, पूर्वी पाटील, आर्यन हुलगे, आराध्या शिंदे, स्वरांजली जाधव, समृद्धी शिंदे, अथर्व गोरे, सोहम माने आणि भक्ती तानाजी शिंदे एवढ्या विद्यार्थ्यांना करेक्ट आन्सर सोडवलेला आहे. ही सुद्धा आकृती घटिवत दिशेनं 90 डिग्रीतून रोटेट करायची होती आणि त्या आकृतीच्या आरशातील प्रतिमा पाहिजे होती. आणि हे जर पाहिलं तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. बघा, आज आपण 6 वाजल्यापासून आतापर्यंत सर्वप्रथम ए पासून झेड पर्यंत जे इंग्रजी वर्णाक्षर आहेत त्यांच्या आरशातील प्रतिमा पाहिली. 0 पासून 9 पर्यंत जे डिजिट्स आहेत त्यांची आरशातील प्रतिमा पाहिली आणि 2010-11 सालापासून 2024-25 सालापर्यंत ज्या एनईच्या परीक्षेमध्ये आरशातील प्रतिमा या घटकावर आधारित जे प्रश्न आहेत ते सगळं पाहिलेलं आहेत. आपली जरी तासाची वेळ 6 ते 7 असली तरी आपला घटक पूर्ण संपल्यानंतर आपण तास बंद करतो आणि आपला जो रोजचा स्वाध्याय आहे तो हा होमवर्क आपण लिहितो. याशिवाय रोज आपण एक ऑनलाईन टेस्ट पाठवतो. आता इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल या सर्व टेस्ट आपल्या सोडवून झालेल्या आहेत. आता आपला सध्या सायन्स विषय चालू आहे. वाटते काल सायन्सची कोणती टेस्ट सोडवली तुम्ही, कोणत्या प्रकरणावर आधारित? 9वी टेस्ट होती सर. काल 9 झाला. आज टेस्ट क्रमांक 10 ना? 10वं प्रकरण. हो सर. ठीक आहे. तुम्हाला शाळेतून घरी आल्यानंतर किंवा आता जरी वेळ असेल काय करा, एक होमवर्क आता पूर्ण करत जावा आणि एक होमवर्क संध्याकाळी पूर्ण करायचा. आणि जर शाळेचा जास्त स्वाध्याय असेल तर आपला सगळा स्वाध्याय करू नका, परंतु कमीत कमी 5 प्रश्न आकृत्या आणि त्याचं उत्तर आकृत्या तरी काढा कमीत कमी. आणि स्वाध्याय मात्र जी ऑनलाईन टेस्ट आहे ती मात्र कंपल्सरी सोडवा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.